नमस्कार मित्रांनो, आज आम्ही रावेतमध्ये आहोत आणि आमचे प्रभाग क्रमांक 16चे जे दोन उमेदवार आहेत सचिन सिद्धे आणि राजेश वटकर यांचा प्रचारासाठी मी आलेलो आहोत। प्रचाराचा मुद्दा असा आहे, वर लिहिले संत ज्ञानेश्वर उद्यान रावेत। बरं का, रावेतमध्ये असलेले एक दोनच उद्यान आहेत, बाकी सगळे आरक्षण गायब आहेत आणि लोकांना, नागरिकांना, आपल्या मुलांना खेळायला न्यायला, बागडायला गार्डन नाहीत। इथे बघा टाळा आहे, टाळा आतली सुद्धा अवस्था आपण बघू शकतो। बरं का, एकच गार्डन आहे, त्याची ही अवस्था आहे। आणि परदेशामध्ये आम्ही सिंगापूर, दुबई सगळीकडे फिरलो। आज रविवार आहे नेमका, बरं का, रविवार असून सुद्धा सकाळी 10च्या नंतर हे गार्डन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद असलेल्या साधन संपत्तीचा उपयोग कसा करता येत नाही, डोक्यामध्ये शेण भरले की असं काय होतं ते कळत नाही। हे गार्डन रविवारी शनिवारी लोकांना सुट्टी असतात, त्या दिवशी पूर्ण सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खुलं असलं पाहिजे, असं आम्हाला अपेक्षित आहे। सनई चतुर्थी शासन पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख आहे की आम्ही या महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेले 203 सर्व गार्डन हे सकाळी 6 ते रात्री 10 इन्क्लुडिंग शनिवार रविवार, म्हणजे सोमवार ते शनिवार इन्क्लुडिंग रविवार, कंटिन्यू सगळे 7 दिवस सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत हे गार्डन्स आम्ही नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी उपलब्ध करणार आणि सिंगापूरच्या धर्तीवर या सर्व गार्डनांचा विकास करणार आहे। तुम्हाला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा प्रकारचे गार्डन उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आणि म्हणून सचिन सिद्धे आणि राजेश वटकर हे आमचे अ आणि ड गटातली 2 उमेदवार आहेत, त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायची जबाबदारी येथील सुशिक्षित नागरिकांची आहे। बाकीच्या व्हिडिओमध्ये हे सर्व आपापली मतं मांडणारच आहेत। तुम्हाला एक मोठी जबाबदारी आहे, एक इंजिनियर मुलगा दिलेला आहे, एक प्राध्यापक मुलगा दिलेला आहे, सुशिक्षित उमेदवार या प्रभागामध्ये मी दिलेले आहेत आणि या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यांची क्षमता आहे, त्यांच्या पाठीशी पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे। नागरिकांना, सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना आणि बाकी नागरिकांना विनंती आहे की आपण ही हातची संधी सोडायची नाही। प्रचंड बहुमताने या दोन्ही उमेदवारांना आपण या महानगरपालिकेमध्ये पाठवायचंय। गार्डन असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, रस्ते असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सर्वच्या सर्व प्रश्न अगदी दूरदर्शीपणाने सोडवण्याची आमची तयारी आहे। आम्ही बाकीच्या उमेदवारांचे व्हिडिओ बघतोय, ते फक्त लोकांच्या पाया पडताना, गाडीतून उतरताना त्यांच्या साड्या बघायच्या, त्यांच्या दाड्या बघायच्या, त्यांच्या गाड्या बघायच्या, त्यांच्या माड्या बघायच्या। अरे ही काय प्रचाराची पद्धत असते का? तुम्ही करणार काय भविष्यात ते सांगा। गार्डन संदर्भात तुमचं काय विजन आहे? गार्डन संदर्भात जसं तुम्ही सर सांगितलं की आपण गार्डन ही सकाळी 6 ते रात्री 10 सर्वांसाठी चालू ठेवली पाहिजे। ऑल डे 7 डेज बाहेर देशात कुठेही जावा, सगळी गार्डन सगळ्यांसाठी खुली असतात। त्याच्यामध्ये गार्डन आणि खेळाची मैदानं ही सतत सगळ्यांना ओपन झाली पाहिजे। आता काय झालंय, फक्त कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार गार्डन उघडली जातात आणि बंद केली जातात, ती तसं न होता नागरिकांच्या सोयीनुसार सगळ्यांसाठी सगळी उपलब्धता इथं मिळावी। कारण हे जे गार्डन उभं आहे ते लोकांच्या प्रॉपर्टी टॅक्स मधून उभं आहे, कोणाच्या स्वतःच्या खिशातून बनलेलं नाहीये। त्यामुळे गार्डन बनवताना किंवा कुठली सुविधा असताना हे सगळ्यांसाठी सगळं उपलब्ध झालं पाहिजे। 24 तास मला जेव्हा पाहिजे, मला वाटलं रात्री 8ला यायचंय, 9ला यायचंय, 10 येतं, मी इथे आलो पाहिजे। माझ्या मुलांना मी शाळेत